मंगेशकर रुग्णालयाच्या कथित हलगर्जीपणाबद्दलचा सरकारी अहवाल आज येण्याची शक्यता। आजही रुग्णालयाच्या बाहेर काही संघटनांच्या आंदोलनाची शक्यता। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यामध्ये। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर घैसास यांच्या खासगी नर्सिंग होमची तोडफोड। भाजप महिला आंदोलकांवरती गुन्हा दाखल। डॉक्टर घैसास यांनीच मृत महिलेच्या कुटुंबाकडे 20 लाख रुपये मागितल्याचा होता आरोप। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधल्या प्रकरणाच्या नंतर राज्यामधील धर्मादाय रुग्णालयांना कडक सूचना। धर्मादाय रुग्णालयामधील नियम कठोर करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांचे निर्देश। घटस्फोटानंतर पोटगी विरोधात धनंजय मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी। लग्नाचे पुरावे देण्यासाठी करुणा मुंडेंना आजची मुदत। बीड जिल्हा कारागृहामधील हाणामारीचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच। महादेव गीतेंचा आरोप। कराडच्या आदेशावरूनच सुदर्शन घुले प्रतीक घुलेने साथीदारांसह आपल्यावरती हल्ला केल्याची गीतेची तक्रार। कर्जमाफीच्या मुद्द्यावरती कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांसमोर अजब सवाल। कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा लग्न करण्याऐवजी शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कोकाटेंचा सवाल। शेतकऱ्यांची मात्र नाराजी। नांदेडमधील ट्रॅक्टर दुर्घटनेच्या प्रकरणी ट्रॅक्टर चालक आणि विहिरीच्या मालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। दोन्ही आरोपींना अटक। नागपूर हिंसाचाराच्या नंतर रामनवमीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस अलर्ट मोडवर। 2000 पोलिसांचा फौजफाटा। ड्रोनद्वारे शोभायात्रेवरती नजर असणार। महाराष्ट्र जीएसटी विभागाची विक्रमी कर वसुली। यावर्षी 2.25 कोटींपेक्षा अधिक महसूल संकलित। संपूर्ण राज्याच्या कर महसुलामधील 60% जास्त वसुली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।